नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ॲम्बिशन करिअर अकॅडमी पुसद या ऑनलाईन यूट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भारतीय राज्यघटना आणि त्यावरील काही महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत। सोबतच आपण त्याचे विश्लेषण सुद्धा करणार आहोत। जशा पद्धतीने आपल्याला पर्याय राहतात, पर्याय बी मिळते जुळते असतात, तर त्या पर्यायाचा सुद्धा आपण विश्लेषण इथं पाहणार आहोत। संपूर्ण व्हिडिओ पहा, अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे। असे प्रश्न घेतलेले आहे की ते तुम्हाला रिझल्ट काढूनच देतील अशा पद्धतीचे प्रश्न आहेत। कारण विद्यार्थ्यांना अशा पद्धतीचे प्रश्न विचारले तरच रिझल्ट निघत असते आणि या प्रश्नांचे उत्तर तुम्हाला माहित असणं आवश्यकच आहे। ओके, हा व्हिडिओ जे आहे एमपीएससी, एनटीपीसी, टेट म्हणजे शिक्षक भरती, बीएमसी आता होणार आहे, एसएससीजीडी चालू आहे, त्यानंतर पोलीस भरती 2025 येणार आहे। ओके, अशा इत्यादी पेपरसाठी किंवा मग महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा कोणताही पेपर घ्या किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटचा कोणताही पेपर घ्या, यावर तुम्हाला भारतीय राज्यघटनेवर प्रश्न येणार म्हणजे येणारच। आणि विद्यार्थी मित्रांनो, आजच विधानसभेचा रिझल्ट लागलेला आहे, म्हणजे कालच विधानसभेचा रिझल्ट लागलेला आहे आणि त्या विधानसभेतून कोणाच्या किती सीटा निवडून आल्या, कोण मुख्यमंत्री होणार, यावर सुद्धा चालू घडामोडीचे काही प्रश्न येणार आहेत। तर ते आपण सर्व काही डिटेलमध्ये पाहणार आहोत। संपूर्ण व्हिडिओ पहा। हे खालची जी आहे, ही खालची आमची इन्स्टा आयडी आहे, तुम्ही तिथे जाऊन आम्हाला फॉलो करू शकता। चला तर मग वेळ न वाया घालवता चालू करूया आपल्या सेशनला। प्रश्न क्रमांक पहिला तुमच्या स्क्रीनवर आहे, पहा। राष्ट्रपतींना कोणत्या कलमानुसार माफीचा अधिकार आहे? कोल्हापूर पोलीस 2014चा प्रश्न आहे। अशा पद्धतीचा प्रश्न आहे। तुम्हाला आन्सर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाका, नाहीतर मी तुम्हाला सांगतोच। पहा, ऑप्शन क्रमांक ए दिलेला आहे तुम्हाला कलम 63, ऑप्शन क्रमांक बी दिलेला आहे कलम 68, ऑप्शन क्रमांक सी कलम 72 आणि ऑप्शन क्रमांक डी कलम 52। सांगण्याचा प्रयत्न करा तुम्हाला जर येत असतील तर। पहा, माफीचा अधिकार किंवा त्याला दयेचा अधिकार सुद्धा म्हणतात। मग दयेचा अधिकार राष्ट्रपती दाखवतात आणि राज्यपालही दाखवतात। ओके, मग या प्रश्नाचं उत्तर आपल्याला यायलाच पाहिजे, कारण तुम्हाला हे प्रश्न वारंवार पाहायला मिळालेला आहे। प्रत्येक पोलीस भरतीमध्ये पण हा पेपरमध्ये क्वेश्चन येतो म्हणजे येतोच, हे तुम्हाला माहित असायलाच पाहिजे। माहित असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाका। पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे कलम 72, ऑप्शन क्रमांक सी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे। पहा, कोणालाही जर फाशीची शिक्षा होत असेल किंवा मग मोठी शिक्षा होत असेल आणि राष्ट्रपतीने जर शिफारस केली की याला आपल्याला राष्ट्रपतीजवळ जर आपण शिफारस केली की यांची सजा तुम्ही कमी करा, अशा वेळेस राष्ट्रपती कलम 72 नुसार काय करतात तर दयेचा अधिकार दाखवू शकतात। तर कलम 72 जे आहे दयेच्या अधिकाराशी संबंधित आहे, हेही प्रश्न बनते, म्हणून तुम्हाला लक्षात ठेवा। त्यानंतर कलम 63 जे आहे, कलम 63 उपराष्ट्रपती पदाची आहे कलम 63। कलम 52 जे आहे राष्ट्रपती पदाबद्दल दाखवतात की राष्ट्रपतीचं पद जे आहे त्याबद्दल कलम 52 दाखवतात। आणि पहा, लक्ष द्या, त्याचसोबत 161 जी कलम आहे, कोणती तर 161 कलम ही राज्यपालाच्या दयेचा अधिकार दाखवतात। राज्यपाल यांच्या दयेचा अधिकार दाखवतात। समजले का? मग कलम 161 राज्यपाल दयेचा अधिकार दाखवतात, अशा पद्धतीने प्रश्न आहे। आणि राष्ट्रपती कोणत्या नुसार दाखवतात तर कलम 72 नुसार। समोरच्या प्रश्नाकडे आपण जाणार आहोत। पहा, प्रश्न क्रमांक दुसरा, भारताच्या राष्ट्रपतींना पद व गोपनीयतेची शपथ कोण देतात? पद व गोपनीयतेची शपथ कोण देतात राष्ट्रपतींना? अशा पद्धतीचा प्रश्न आहे। पुणे शहर पोलीस 2014चा प्रश्न आहे। ऑप्शन आहेत इथं, ए ऑप्शन पंतप्रधान, ऑप्शन बी उपराष्ट्रपती, ऑप्शन सी लोकसभेचे सभापती आणि ऑप्शन डी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश। चला, या प्रश्नाचा आन्सर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाकायचं माहित असेल तर। या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश। काय करतात तर राष्ट्रपतींना शपथ देत असतात। ओके, आणि राष्ट्रपती आहे कोण तर राष्ट्रपती भारताचा घटनात्मक प्रमुख आहे, भारताचा शासन नाममात्र प्रमुख आहे आणि त्याचसोबत तिन्ही दलाचा प्रमुख सुद्धा राष्ट्रपती असतो। बरोबर आहे। आणि राष्ट्रपतीवर पंतप्रधान
आणि मंत्रिमंडळाचा जे बी सल्ला आहे तो बंधनकारक असतो. समजलं? समोरच्या प्रश्नाकडे जाणार. पहा, प्रश्न क्रमांक 3 तुमच्या स्क्रीनवर आहे. राज्यपालाची नेमणूक कोण करतो? उस्मानाबाद जिल्हा 2011चा प्रश्न आहे. राज्यपालाची नेमणूक कोण करत असतो? अशा पद्धतीचा प्रश्न आहे. ऑप्शन इथं दिलेले आहे. ऑप्शन क्रमांक ए उपराष्ट्रपती, ऑप्शन क्रमांक बी मुख्यमंत्री, ऑप्शन क्रमांक सी पंतप्रधान आणि ऑप्शन क्रमांक डी राष्ट्रपती. चला सांगण्याचा प्रयत्न करा. राज्यपाल जे आहे, राष्ट्रपती आणि राज्यपाल त्यांचं जे काम आहे जवळपास सेमच काम आहे, परंतु त्यांची लेवल जी आहे एक देशाच्या लेवलवर काम करतात आणि एक घटक राज्याच्या लेवलवर काम करतात. चला सांगा या प्रश्नाचं उत्तर. राज्यपालाची नेमणूक कोण करतो? पहा, प्रत्येक घटक राज्यासाठी एक राज्यपाल असतो. आताच आपण पाहिलेला आहे कलम 63 जी आहे, कलम 63 ही राज्यपालाशी संबंधित आहे. ओके. आणि 161 काय आहे तर 161 कलम ही जी आहे ही राज्यपालांना दयेचा अधिकार देते, आहे की नाही. म्हणजे दयेच्या अधिकारानुसार ते काय करतात, एखाद्याची सजा कमी करू शकतात. चला या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी राष्ट्रपती. राष्ट्रपती काय करतात तर प्रत्येक घटक राज्याचे राज्यपालांची नेमणूक तेच करत असतात. ओके, इथपर्यंत तुम्हाला क्लिअर असेल. समोरच्या प्रश्नाकडे आपण जाऊ आता. प्रश्न क्रमांक 4 तुमच्या स्क्रीनवर आहे. कलम 324 कशाशी संबंधित आहे? कलम 324 कशाशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक ए निवडणूक आयोग, ऑप्शन क्रमांक बी अखिल भारतीय सेवा, ऑप्शन क्रमांक सी राष्ट्रीय आणीबाणी, ऑप्शन क्रमांक डी लोकसेवा आयोग. अशा पद्धतीचा प्रश्न आहे. जर तुम्हाला प्रश्नाचं उत्तर येत असेल तर सांगण्याचा प्रयत्न करा. पहा, कलम 324 जे आहे हे कलमावर बरेचसे प्रश्न येतात विद्यार्थी मित्रांनो. इथं तुम्हाला खचायचं नाही आहे आणि महत्त्वाच्या सर्वच कलमा लक्षात राहणं जरुरी नाही आहे, परंतु मेन जे कलम आहेत हे तुम्हाला लक्षातच ठेवायचे आहे. जसं की ही निवडणूक आयोगाची कलम आहे. ऑप्शन क्रमांक ए हे या प्रश्नाचं उत्तर असेल. मग निवडणूक आयोगाची कलम आपल्याला लक्षातच राहायला पाहिजे, आहे की नाही. कारण निवडणुका होतच राहतात आणि निवडणुकीबद्दलचं संपूर्ण जे माहिती आहे तर ते कलम 324 नुसार येते. ओके, समोरच्या प्रश्नाकडे जाणार आहोत आपण. आता विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 5 आपण पाहणार आहोत. नियोजनाची प्रक्रिया राज्यघटनेत कोणत्या देशाकडून समाविष्ट करण्यात आलेली आहे? विद्यार्थी मित्रांनो अतिशय महत्त्वाचे प्रश्न आपण घेत आहे. राज्यघटनेवर वारंवार विचारले जाणारे प्रश्न आपण घेत आहे. कोणत्या देशाकडून आपण काय घेतलं, आहे की नाही, हे सर्व गोष्टी आपल्याला माहीतच असायला पाहिजे. पहा, ज्या वेळेस आपण राज्यघटना तयार केली त्यावेळेस आपण जवळपास 60 देशाकडून काही ना काही अनुकरण केलेलं आहे, काही ना काही घेतलेलं आहे. म्हणजेच ही राज्यघटना अशीच तयार नाही झालेली आहे. सर्वात मोठी लिखित राज्यघटना आहे भारताची, आहे की नाही. सर्वात मोठी लोकशाही जी आहे ती भारताची लोकशाही आहे. बरेचसे जे वैशिष्ट्य आहे, महत्त्वाचे वैशिष्ट्य ते तुम्हाला विचारतात. ओके, मग या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. ऑप्शन क्रमांक ए आहे तुम्हाला कॅनडा, ऑप्शन क्रमांक बी इंग्लंड, ऑप्शन क्रमांक सी ऑस्ट्रेलिया आणि ऑप्शन क्रमांक डी रशिया. चला, नियोजनाची प्रक्रिया कोणत्या देशाकडून घेतलेली आहे अशा पद्धतीचा प्रश्न विचारलेला आहे. सांगण्याचा प्रयत्न करा. लवकरात लवकर जर तुम्ही सांगितलं तर तुम्हाला समजून जाईल. ओके, पहा, नियोजनाची प्रक्रिया आपण रशियाकडून घेतलेली आहे. बरोबर आहे. नियोजनाची प्रक्रिया आपण कुठून घेतली तर रशियाकडून घेतलेली आहे विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात ठेवा. त्याचबरोबर आपल्याला वारंवार विचारला जाणारा प्रश्न आहे घटना दुरुस्ती. घटना दुरुस्तीची पद्धत आपण कोणत्या देशाकडून घेतलेली आहे? खूप वेळेस रिपीट झालेला प्रश्न आहे. तर ती घेतलेली आहे आपण दक्षिण आफ्रिकाकडून. कुठून तर दक्षिण आफ्रिकाकडून. आणि संसदीय शासन पद्धती हे सुद्धा वारंवार विचारलेल्या संसदीय शासन पद्धती कुठून घेतली तर ती घेतलेली आहे आपण इंग्लंडकडून. प्रस्तावनेची भाषा हे वारंवार आलेलं आहे, कारण प्रस्तावना आपण लिहिलेली आहे. सर्वात शेवटी स्वीकारलेला भाग आहे प्रस्तावना, आहे की नाही, घटनेचा आत्मा आहे. तर हे कोणाजवळून घेतलं आपण तर हे घेतलेलं आपण अमेरिकेजवळून. असे वेगवेगळे प्रश्न विचारतातच, ते लक्षातच असायला पाहिजे. त्यानंतर समोरच्या प्रश्नाकडे आपण जाणार. प्रश्न क्रमांक 6 घटना समितीची पहिली बैठक पुढील पैकी कोणत्या दिवशी झाली? पहा, ट्रिकी क्वेश्चन आहे.
क्वेश्चन थोडासा फिरवतो आणि जर आपला अभ्यास नसला तर आपण पटकन गडबडीमध्ये कोणतेही ऑप्शन चूज करून येतो. मग या प्रश्नाचं उत्तर कशा पद्धतीने द्यायचं आहे पहा. घटना समितीची पहिली बैठक पुढीलपैकी कोणत्या दिवशी झाली? ऑप्शन क्रमांक ए 9 डिसेंबर 1947, ऑप्शन क्रमांक बी 9 डिसेंबर 1950, ऑप्शन क्रमांक सी 9 डिसेंबर 1946, ऑप्शन क्रमांक डी 11 डिसेंबर 1946. एवढं समजून घ्या की ज्यावेळेस घटना समिती सुरू झाली होती किंवा मग ते निर्मितीची प्रक्रिया सुरू झाली होती तर त्याची पहिली बैठक जी आहे 9 डिसेंबर 1946 ला झाली होती. ऑप्शन क्रमांक सी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. आणि ही जी बैठक आहे 23 डिसेंबर पर्यंत चालली होती. ओके, पहिली बैठक 9 डिसेंबर ते 23 डिसेंबर 1946 पर्यंत चालली होती. ओके, अशा पद्धतीचा प्रश्न आहे. त्यानंतर समोरच्या प्रश्नाकडे आपण जाणार. प्रश्न क्रमांक 7 तुमच्या स्क्रीनवर आहे. पुढीलपैकी राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण असतात? पुढीलपैकी कोण राज्यसभेचे सभापती असतात अशा पद्धतीचा प्रश्न आहे. ऑप्शन क्रमांक ए आहे तुम्हाला राष्ट्रपती, ऑप्शन क्रमांक बी पंतप्रधान, ऑप्शन क्रमांक सी उपराष्ट्रपती आणि ऑप्शन क्रमांक डी यापैकी नाही. सांगण्याचा प्रयत्न करा. चला पहा विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. ओके, अशा पद्धतीनं आपण या प्रश्नाचं उत्तर सोडवलेलं आहे. समोरच्या प्रश्नाकडे आपण जाणार. प्रश्न क्रमांक 8 तुमच्या स्क्रीनवर आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेची सदस्य संख्या किती? महाराष्ट्राच्या विधानसभेची सदस्य संख्या किती अशा पद्धतीचा प्रश्न आहे. ऑप्शन क्रमांक ए 175, ऑप्शन क्रमांक 2 243, बी 243, ऑप्शन क्रमांक सी 288, ऑप्शन क्रमांक डी 402. चला, नुकतीच विधानसभा निवडणूक पार पडलेली आहे महाराष्ट्राची आणि बीजेपीनं आणि त्याच्या जे गट आहे त्याच्यासोबत तर त्यांनी ऐतिहासिक विजय मिळवलेला आहे. सर्वात मोठा विजय आहे सध्याचा. ओके, महायुती म्हणतो त्याला आपण. पहा, विधानसभेची महाराष्ट्राची सदस्य संख्या आहे 288. किती आहे? 288 या प्रश्नाचं उत्तर आहे. पहा, महायुतीला किती मिळालेले आहे? महायुतीला मिळालेले आहेत 230. किती? एकूण सीटा किती मिळालेल्या? 230 सीटा मिळालेल्या आहे. महाआघाडीला 46 सीटा मिळालेल्या आहे. महाआघाडीला किती मिळालेल्या आहे? 46 सीटा मिळालेल्या आहे. मग हे जे आहे 230 सीटावाले कोण कोण आहेत? तर मग त्याच्यामध्ये आहे बीजेपी 132, त्यांना सेपरेट सीटा मिळालेल्या आहे. त्याचबरोबर शिवसेनेला 57 सीटा मिळालेल्या आहे जे की एकनाथ शिंदेचा गट आहे. त्याचबरोबर 41 जे सीटा मिळालेल्या आहे, 41 सीटा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांचा गट त्यांना मिळालेला आहे. काँग्रेसला राष्ट्रीय काँग्रेस जी आहे राहुल गांधीची त्यांना 16 सीटा मिळालेल्या आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना याला 20 सीटा मिळालेल्या आहे आणि शरद पवार गट त्यांना 10 सीटा मिळालेल्या आहे. ओके, अशा पद्धतीनं हे सीटांचं विभाजन झालेलं आहे. अशा पद्धतीने लोकांना त्यांना निवडून दिलेलं आहे. ओके, मग सर्वात जास्त सीटा मिळवणारी किंवा मग जिंकणारी कोणती पार्टी आहे असा पद्धतीचा प्रश्न आला तर तुम्हाला समजलं पाहिजे की बीजेपी आहे 132. ओके, अशा पद्धतीचे प्रश्न येतात. सध्या मुख्यमंत्री ठरलेला नाही आहे. मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळावरही प्रश्न तुम्हाला येतील. जशा पद्धतीनं ते झालं त्यांची समजा निवड झाली तर मी तिथं तुम्हाला एक व्हिडिओच्या माध्यमातून सर्व काही माहिती देणार आहोत. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न क्रमांक 9. कलम 356 कशाशी संबंधित आहे? तर ती आहे कलम 356 कशाशी संबंधित अशा पद्धतीचा प्रश्न आहे. ऑप्शन क्रमांक ए राष्ट्रीय आणीबाणी, ऑप्शन क्रमांक बी घटक राज्य आणीबाणी, ऑप्शन क्रमांक सी आर्थिक आणीबाणी आणि यापैकी नाही ऑप्शन क्रमांक डी. चला सांगण्याचा प्रयत्न करा या प्रश्नाचं उत्तर. पहा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये कसं आहे हे समजून घ्या की हे जे प्रश्न आहे अतिशय मिळते जुळते प्रश्न आहे. मग याची कलम चालू होते पहा 352 पासून, त्याच्यानंतर 356 पासून आणि 360. ओके, हे अतिशय महत्वाच्या कलम आहे आणि 4-4च्या डिफरन्सनं आलेले आहेत. ओके, मग 352 जी आहे 352 आहे राष्ट्रीय आणीबाणी, 356 जी आहे घटक राज्य आणीबाणी आणि 360 जे आहे आर्थिक आणीबाणी.
अशा पद्धतीचा प्रश्न आहे. म्हणून हे लक्षात घ्या की 356 जे आहे ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं उत्तर असेल. अशा पद्धतीने आपण या तीनही आणीबाणी जे आहे, आणीबाणीची तरतूद आपण कोणाकडून घेतलेली आहे? जर्मनीकडून घेतलेली आहे. हे महत्त्वाचा प्रश्न आहे की आपण आणीबाणी कोणत्या देशाकडून घेतलेली आहे? तर आणीबाणी आपण जर्मनीकडून घेतलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. पहा, असे प्रश्न मी सांगत आहे जेणेकरून तुम्हाला फ्युचरमध्ये कामीच पडेल अशा पद्धतीचे प्रश्न घेतलेले आहे. ओके, त्यानंतर समोरच्या प्रश्नाकडे आपण जाणार आहोत. पहा, प्रश्न क्रमांक 10 तुमच्या स्क्रीनवर आहे. विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रपतीवरील महाभियोग ही पद्धत कोणत्या देशाकडून आपण घेतलेली आहे? पहा, अशाच पद्धतीचे प्रश्न वारंवार विचारलेले आहे. कोणत्या देशाकडून आपण काय घेतलेलं आहे, कोणती कलम कशाशी संबंधित आहे, परिशिष्ट कशाशी संबंधित आहे. ओके, चला सांगण्याचा प्रयत्न करा. राष्ट्रपतीवरील महाभियोग आपण कोणत्या देशाकडून घेतलेला आहे? 1 नंबर आहे ऑप्शन क्रमांक पहिला इंग्लंड, ऑप्शन क्रमांक बी अमेरिका, ऑप्शन क्रमांक सी कॅनडा, ऑप्शन क्रमांक डी दक्षिण आफ्रिका. सांगण्याचा प्रयत्न करा. पहा विद्यार्थी मित्रांनो, जे आपण राष्ट्रपतीवरील महाभियोग आहे, महाभियोग म्हणजे काय हे समजून घ्या पहिले. महाभियोग म्हणजे काय? राष्ट्रपतीला ज्यावेळेस आपल्याला पदावरून दूर करायचं असते किंवा मग पदावरून काढायचं असते त्यावेळेस महाभियोग ही पद्धत चालत असते. आणि घटनाबाह्य म्हणजे एकच कारण आहे राष्ट्रपतीला दूर करू शकतो. ते कारण म्हणजे काय? वारंवार विचारतात. हा कारण लक्षात ठेवा की घटनाबाह्य वर्तन जर त्यांनी केलं, राष्ट्रपतींनी घटनाबाह्य जर वर्तन केलं तर महाभियोग पद्धतीनुसार त्यांना आपण पदावरून दूर करू शकतो. मग ही जी पद्धत घेतलेली आहे महाभियोग पद्धत, महाभियोग पद्धत आपण कुठून घेतलेली आहे? तर ती घेतलेली आहे आपण अमेरिकेकडून. कुठून घेतलेली आहे? अमेरिकेकडून. आपण या प्रश्नाचं उत्तर बी आहे. अमेरिकेकडून आपण घेतलेली आहे महाभियोग पद्धत. महाभियोग पद्धत तुम्हाला कळाली असेल. ओके, समोरच्या प्रश्नाकडे आपण जाणार. 11व्या क्रमांकाचा प्रश्न. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. जर चॅनलवर नवीन आले असेल सबस्क्राईब करून ठेवून द्या विद्यार्थी मित्रांनो. आणि बेल आयकॉन जे आहे ते ऑन करा, म्हणजे जेणेकरून ज्यावेळेस बी आपण व्हिडिओ टाकेल तर त्याची नोटिफिकेशन तुम्हाला आली पाहिजे. ओके, आणि शेअर करत चला आपल्या मित्रांना. अशी इन्फॉर्मेशन कुठंच मिळणार नाही विद्यार्थी मित्रांनो. भलेही आपल्याजवळ डिजिटल बोर्ड नसेल परंतु इन्फॉर्मेशन एवढी जास्त आहे की तुमचा तिथं फायदाच झाला पाहिजे. ओके, पहा प्रश्न क्रमांक 11 तुमच्या स्क्रीनवर आहे. भारतीय राज्यघटना कधी संमत करण्यात आली? भारतीय राज्यघटना कधी संमत करण्यात आली? अशा पद्धतीचा प्रश्न आहे. हे बी खूप ट्रिकी प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, गोंधळात टाकणारा प्रश्न आहे की नाही? मग हे आला पाहिजे आपल्याला. पहा, भारतीय राज्यघटना संमत कधी झाली, स्वीकृत कधी झाली, लिहून पूर्ण कधी झाली? या तिन्ही प्रश्नाचं उत्तर एकच आहे. स्वीकृत, संमत आणि लिहून कधी पूर्ण झाली. ओके, इथं ऑप्शन दिलेले आहेत तुम्हाला. 26 जानेवारी ऑप्शन क्रमांक पहिला 26 जानेवारी 1950, ऑप्शन क्रमांक बी 26 नोव्हेंबर 1949, ऑप्शन क्रमांक सी 24 जानेवारी 1950, ऑप्शन क्रमांक डी यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे 26 नोव्हेंबर 26 नोव्हेंबर 1949 रोजी लिहून पूर्ण झाली. त्याच दिवशी स्वीकृत केली, त्याच दिवशी आपण संमत सुद्धा केली. परंतु 26 जानेवारी जे आहे, तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हे समजायला पाहिजे की आपण लिहून पूर्ण झाल्याच्या नंतर अंमलबजावणी केली होती. मग ती अंमलबजावणी जी आहे ना कधी केली? तर मग 26 जानेवारी 1950 मध्ये केली होती त्याची अंमलबजावणी. ओके, आणि 26 जानेवारी 1950 लाच भारतामध्ये सुप्रीम कोर्ट स्थापन झाले. अशा पद्धतीचा एक प्रश्न एक बनत असतो. ओके, वारंवार विचारतात, तेही लक्षात ठेवा. समोरच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 12 तुमच्या स्क्रीनवर आहे. भारतीय राज्यघटनेतील परिशिष्ट 2 कशाशी संबंधित आहे? परिशिष्ट कशाशी संबंधित आहे हे प्रश्न वारंवार विचारतात. परिशिष्ट किती आहेत हेही विचारतात. साधे साधे जर पेपर दिले तर अशाच पद्धतीचे प्रश्न असतात. ओके, जसं की पोलीस भरती झालं, क्लास 3 चे कोणते पेपर द्या, याच पद्धतीचे प्रश्न पाहायला मिळतील. त्याचबरोबर MPSC मध्ये सुद्धा अशाच पद्धतीचे प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणजेच ऑनलाईनवर जे बी प्रश्न येते ते अशाच पद्धतीचे ते ट्रिकी क्वेश्चन येते, ते सोडवता येत नाही आपल्याला. ओके, पहा परिशिष्ट 2 कशा संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक ए आहे तुम्हाला राज्यसभेत राज्याचे प्रतिनिधित्व, ऑप्शन क्रमांक बी भारतीय भाषांची माहिती, ऑप्शन क्रमांक सी वेतन आणि पगार यांचा तपशील, ऑप्शन क्रमांक डी पहा
ऑप्शन क्रमांक डी जे आहे पक्षांतर विरोधी तरतुदी. पहा चारही ऑप्शनचे उत्तर मी तुम्हाला सांगतो. पहा या प्रश्नाचं उत्तर आहे परिशिष्ट 2 जे आहे. ऑप्शन क्रमांक सी आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल वेतन आणि पगार याच्याशी संबंधित आहे. ओके. पहा राज्यसभेत राज्याचे प्रतिनिधित्व जे आहे तर हे परिशिष्ट क्रमांक 4 आहे. परिशिष्ट क्रमांक 4. त्यानंतर भारतीय भाषांची माहिती जी आहे परिशिष्ट क्रमांक 8 आहे. हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. त्यानंतर पक्षांतर विरोधी तरतुदी तर हे परिशिष्ट क्रमांक 10 आहे. पक्षांतर विरोधी तरतुदी जे आहे परिशिष्ट क्रमांक 10 आहे. समोरच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. विद्यार्थी मित्रांनो पहा भारतीय राज्यघटनेवर सर्वाधिक कोणत्या कायद्याचा प्रभाव पडलेला आहे. भारतीय राज्यघटनेवर कोणत्या कायद्याचा सर्वाधिक प्रभाव पडलेला आहे. लय महत्वाचा प्रश्न आहे. वारंवार विचारले गेलेला प्रश्न आहे आणि पोलीस भरतीमध्ये ते कित्येक वेळा रिपीट झालेला प्रश्न आहे. विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला यायलाच पाहिजे. पहा ऑप्शन इथं दिलेला ऑप्शन क्रमांक ए ब्रिटिशकालीन सनदी कायदे. ऑप्शन क्रमांक बी 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट. ऑप्शन क्रमांक सी भारतीय स्वातंत्र्याचा कायदा आणि ऑप्शन क्रमांक डी भारतीय प्रशासनाचा कायदा. अशा पद्धतीचा प्रश्न आहे. वारंवार रिपीटेड झालेला प्रश्न आहे. पहा सांगा या प्रश्नाचं उत्तर काय आहे. पहा मी सांगतो तर ऑप्शन क्रमांक डी या प्रश्नाचं उत्तर आहे भारतीय प्रशासन कायदा 1935चा सर्वात जास्त इफेक्ट जे आहे ते आपल्या भारतीय राज्यघटनेवर पडलेला आहे. सर्वात जास्त माहिती आपण तिथून घेतलेली आहे. त्याचबरोबर पहा आरबीआयची स्थापना जी आहे आरबीआय ओके रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना बी याच कायद्यानुसार झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके. त्याचबरोबर पहा ब्रिटिश सनदी कायदे जे आहे सनदी कायदे प्रत्येक 20 वर्षाच्या फरकाने आला होता. पहिला आला होता 1793ला, दुसरा आला होता 1813ला, तिसरा आला होता 1833ला आणि चौथा आला होता 1853ला. तेही कायदे खूप महत्वाचे आहे. रेग्युलेटिंग ऍक्ट काय आहे तर बंगालचा गव्हर्नर हा गव्हर्नर जनरल बनला होता. वॉरेन हेस्टिंगच्या काळात हा कायदा आला होता. खूप महत्वाचा कायदा आहे. आणि भारतीय स्वतंत्र कायदा तुम्हाला तर माहीतच आहे की मुघल पद राहणार नाही हे की नाही. मुघल बादशाही पद राहणार नाही हे राणीच्या जाहीरनाम्यातच आहे. परंतु कोणत्याही बाह्य शक्तीचा उपयोग म्हणजे भारत हे जे आहे सार्वभौम राष्ट्र आहे म्हणजेच कोणतेही बाह्य देश जे आहे ते या राष्ट्राला चालू शकत नाही असं काही सार्वभौमाचा एक कायदा होता. ओके. त्यानंतर समोर जाणार आहोत आपण समोरच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 14 अतिशय महत्वाचा आहे. तुमच्या स्क्रीनवर आहे विद्यार्थी मित्रांनो. ग्रामपंचायतीत होणाऱ्या ग्रामसभेची कलम कोणती. ग्रामपंचायतीत होणाऱ्या ग्रामसभेची कलम कोणती आहे. ऑप्शन तुम्हाला इथं दिलेले आहे. पहा कलम 243A, कलम 240 पहा त्याच्यानंतर कलम 243B आणि कलम 243C अशा पद्धतीचे ऑप्शन दिलेले आहे. ऑप्शन निवडायचा आहे आपल्याला. ग्रामसभेची कलम कोणती आहे. पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए 243A. कलम 243A नुसार ग्रामसभा होत असतात विद्यार्थी मित्रांनो. प्रत्येक ग्रामपंचायतीत 4 ग्रामसभा होत असतात. हेही वारंवार विचारलेला प्रश्न आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे 2 ऑक्टोबर ओके 2 ऑक्टोबर 15 ऑगस्ट 26 जानेवारी त्याचबरोबर 1 मेला अशा 4 ग्रामसभा होणे आवश्यक आहे. ओके. आणि याच्यामध्ये सरपंच जे आहे सरपंच अध्यक्षस्थान भूषवत असतो ग्रामसभेचं. ओके. आणि त्यामध्ये ग्रामसेवक जे आहे सचिव म्हणून काय करते तर जमा खर्च येणाऱ्या योजना या सर्व गोष्टीची माहिती लोकांना ग्रामसभेमध्ये सांगत असते. ओके. समोर जाऊ. प्रश्न क्रमांक 15 पहा कोणत्या घटना दुरुस्तीला लहान संविधान असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 15 आहे. कोणत्या घटना दुरुस्तीला लहान संविधान असे म्हणतात. मिनी कॉन्स्टिट्यूशन असे म्हणतात. अशा पद्धतीचा प्रश्न आहे. ऑप्शन क्रमांक ए आहे. पहा ऑप्शन क्रमांक ए 44वी घटना दुरुस्ती. ऑप्शन क्रमांक बी 42वी घटना दुरुस्ती. ऑप्शन क्रमांक सी 21वी घटना दुरुस्ती. ऑप्शन क्रमांक डी यापैकी नाही. तर मिनी कॉन्स्टिट्यूशन कशाला म्हणतात तर मिनी कॉन्स्टिट्यूशन जे आहे 42व्या घटना दुरुस्तीला म्हणतात. पहा यामध्ये समाजवाद धर्मनिरपेक्ष आणि त्याच्यामध्ये समाजवाद झाला धर्मनिरपेक्ष असे काही शब्द जोडण्यात आले होते. त्याचसोबत पहा लोकसभेचा कार्यकाळ आहे 5 वर्षावरून 6 वर्ष करण्यात आला होता. बरोबर आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अतिशय महत्त्वाचे याच्यामध्ये बदल झाले होते जे की 42व्या घटना दुरुस्ती कधी झाली होती तर ती झाली होती 1986
1976 मध्ये 1976 मध्ये 42वी घटना दुरुस्ती झाली होती विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न क्रमांक 16 तुमच्या स्क्रीनवर आहे विद्यार्थी मित्रांनो. कलम 44 हे कशाशी संबंधित आहे? पहा, कलम 44 हे तर तुम्हाला माहीतच असायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक ए आहे समान नागरी कायदा, ऑप्शन क्रमांक बी पर्यावरण संरक्षण कायदा, ऑप्शन क्रमांक सी राष्ट्रीय स्मारके, ऑप्शन क्रमांक डी. पहा, ऑप्शन क्रमांक डी आहे 6 वर्षापर्यंतच्या मुलाचे संगोपन आणि राष्ट्रीय शिक्षण. वारंवार विचारलेला प्रश्न आहे. आणि पहा, समान नागरी कायदा जे आहे सध्या उत्तराखंडने लागू केलेला आहे. स्वातंत्र्यानंतर उत्तराखंड आणि स्वातंत्र्यापूर्वी जे आहे ते गोवा राज्य आहे. आणि हे जे समान नागरी कायदा स्वप्न कोणाचं होतं तर ते डॉक्टर भीमराव आंबेडकर यांचं स्वप्न होतं की समान नागरी कायदा भारतामध्ये असायला पाहिजे, परंतु त्यांना प्रचंड विरोध झाला आणि ते त्यांना समजा राजीनामा द्यायचं काम पडलं होतं. म्हणून त्यांचं जे स्वप्न आहे त्यांचं स्वप्न आता पूर्ण होताना दिसत आहे. समान नागरी कायदा उत्तराखंड हा राज्य वारंवार विचारलेला आहे. आता 2024 ला जे पोलीस भरती झाली होती त्याच्यामध्ये समान नागरी कायदा लागू करणारा राज्य कोणतं आहे असं विचारलं होतं, तर त्याचं नाव होतं उत्तराखंड. ओके, उत्तराखंडने काय केलं होतं, समान नागरी कायदा लागू केला होता. पहा, हे जे आहे पर्यावरण रक्षण आणि संवर्धन, तर हा जे आहे हा 48 कलम ए मध्ये आहे. काय 48 कलम ए पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन. मग आपल्याला पर्यावरणाचं संरक्षण करायचं आहे, संवर्धन करायचं आहे, त्यासाठी आपल्याला 48 ए कलम आहे. त्यानंतर राष्ट्रीय स्मारके व वास्तूंचे संरक्षण. मग राष्ट्रीय स्मारके व वास्तूंचे संरक्षण आपल्याला करायचं तर कलम 49 आहे. त्याचबरोबर पहा, 6 वर्षापर्यंत सर्व मुलांचे संगोपन आणि शिक्षणाची जी तरतूद आहे ती आहे 45व्या कलमामध्ये. ओके, हे 49वी कलम आहे. अशा पद्धतीने आपण हे कलमा सुद्धा आणि चारही ऑप्शन सुद्धा पाहत आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, समोरचे क्वेश्चन राहिलेले आहेत काही. प्रश्न क्रमांक 17 तुमच्या स्क्रीनवर आहे. अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. भारतीय राज्यघटनेतील भाग 20 हे कशाशी संबंधित आहे? भाग 20 कशाशी संबंधित आहे तर पहा, ऑप्शन क्रमांक ए निवडणुका, ऑप्शन क्रमांक बी पंचायत राज, ऑप्शन क्रमांक सी आणीबाणी विषयक तरतुदी आणि ऑप्शन क्रमांक डी घटना दुरुस्ती विषयक तरतूद. पहा, सांगण्याचा प्रयत्न करा या प्रश्नाचं उत्तर काय यायला पाहिजे. तुम्हाला जर माहित असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये टाका. पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे भाग 20 जे आहे, भाग 20 घटना दुरुस्तीशी संबंधित आहे. कशाशी संबंधित आहे तर ते घटना दुरुस्तीशी संबंधित आहे. अतिशय महत्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, वारंवार विचारला गेलेला प्रश्न आहे. घटना दुरुस्ती म्हणजे काय हे समजून घ्या. की आपल्याला वाटलं एखादी कलम जी आहे कालबाह्य झाली किंवा मग नवीन कायदा आपल्याला करायचा असेल किंवा मग एखादा कायदा वगळायचा असेल तर आपण घटना दुरुस्ती करत असतो. आणि घटना दुरुस्ती जी आहे आपण दक्षिण आफ्रिका या देशाकडून घेतलेली आहे. कलम 368 नुसार आपण घटना दुरुस्ती करत असतो विद्यार्थी मित्रांनो. संविधान बदलता येत नाही हे समजून घ्या की संविधान आपल्याला बदलता येत नाही, परंतु त्याच्या कलमा जे आहे कालबाह्य झाल्या किंवा मग एखादी कलम एक्स्ट्राची ऍड करायची किंवा कमी करायची आहे तर त्यासाठी आपण घटना दुरुस्ती करू शकतो. त्याच्यासाठी बी काही मेजॉरिटी लागते आणि जे पास करण्यासाठी काही मेजॉरिटी लागत असते ते संसदेमध्ये मांडतात बिल आणि त्यानुसार ते घटना दुरुस्ती करत असतात. ओके, पहा, हे या प्रश्नाचं उत्तर आहे. निवडणुकाची जे भाग आहे निवडणुकाचा भाग ते 15वा भाग आहे. निवडणुकावर बी बरेचसे प्रश्न येते. 15व्या भागानुसार निवडणुका आहे. ओके, चल, व्हेरी गुड. इथपर्यंत समजलेलं आहे तुम्हाला. नंतर समोरचा विद्यार्थी मित्रांनो 18व्या क्रमांकाचा प्रश्न आपण पाहणार आहोत. राष्ट्रीय आणीबाणीत कोणत्या 2 कलमा रद्द होत नाहीत? कोणत्या 2 कलमा आणीबाणीमध्ये रद्द होत नाहीत? अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. मग पहा, ऑप्शन क्रमांक ए आहे कलम 20 व 19, ऑप्शन क्रमांक 2 आहे, ऑप्शन क्रमांक बी पहा कलम 20 व 21, ऑप्शन क्रमांक सी कलम 23 व 24, ऑप्शन क्रमांक डी कलम 18 व 19. मिळत्या जुळत्या कलमा असल्या आणि आपला अभ्यास नसला तर आपण इथं गोंधळतो आणि आपला टाइम वेस्ट होतो. म्हणून या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहित असायला पाहिजे. आणि असेच प्रश्न जे आहेत असेच प्रश्न तुम्हाला रिझल्ट काढून देतील विद्यार्थी मित्रांनो. म्हणून म्हटलं होतं की हे संपूर्ण व्हिडिओ बघा
जेणेकरून असे जे ट्रिकी क्वेश्चन राहतात त्याच्यामुळे तुमचा रिझल्ट येऊ शकतो. ओके, पहा कलम 20 आणि 21 जे आहे, कलम 20 आणि 21 हे जे आहे हे राष्ट्रीय आणीबाणीत रद्द होत नाहीत. ओके, कलम 20 आणि 21 हे राष्ट्रीय आणीबाणीत रद्द होत नाही. मग 20 आणि 21 कलम काय आहे, तर अपराधाच्या दोषीबाबत संरक्षण देणे, आहे की नाही, आणि व्यक्ती स्वातंत्र्य आणि जीवितवाची हमी आणि व्यक्ती स्वातंत्र्य हे आणीबाणीमध्ये रद्द होत नाहीत. ओके, त्याच्यानंतर शेवटचे 2 प्रश्न राहिलेले आहेत ते पाहून घेऊ. क्वेश्चन क्रमांक 19वा प्रश्न पाहणार आहोत. समतेचा अधिकार यासाठी खालील प्रमाणे कोणती कलम आहे? पहा कलम कोणती आहे हे लक्षात ठेवायचं आपल्याला. पहा कलम 14 ते 19 समतेसाठी आहे का? ऑप्शन क्रमांक पहिला. ऑप्शन क्रमांक दुसरा पहा, एक मिनिट पहा. ऑप्शन क्रमांक पहिला कलम 14 ते 19. ऑप्शन क्रमांक दुसरा जे आहे बी कलम 14 ते 18. ऑप्शन क्रमांक सी कलम 23 व 24. ऑप्शन क्रमांक डी कलम 19 व 20. अशा पद्धतीचा प्रश्न आहे. मग सांगण्याचा प्रयत्न करा. ओके, या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो कलम 14 ते 18. 14 ते 18 जे आहे हे जे आहे कशाबद्दल आहे, तर आपल्याला समतेचा अधिकार आहे आणि समतेचा अधिकार जे आहे 14 ते 18 नुसार आपल्याला असतो. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे सर्वांना? काही प्रॉब्लेम? इथपर्यंत काही प्रॉब्लेम नसायला पाहिजेत. चला समोरचा शेवटचा प्रश्न आपण पाहणार आहोत. अतिशय महत्वाचा प्रश्न आहे, जेणेकरून तुम्हाला हे समजलाच पाहिजे. ओके, चला त्या व्हिडिओ मधील शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20वा. भारतात सर्वोच्च न्यायालयाची सुरुवात कधीपासून झाली? मी आत्ताच सांगितलेलं आहे सर्वोच्च न्यायालयाची सुरुवात कधीपासून झालेली आहे. तर या प्रश्नाचं उत्तर सांगा मला. 26 नोव्हेंबर 1950 ऑप्शन क्रमांक ए. ऑप्शन क्रमांक बी 26 नोव्हेंबर 1949. ऑप्शन क्रमांक सी 26 जानेवारी 1950 आणि ऑप्शन क्रमांक डी 9 डिसेंबर 1946. तर सर्वोच्च न्यायालयाची स्थापना जी झालेली आहे ती 26 नोव्हेंबर 1950 पासून झालेली आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे समजून घ्या की प्रजासत्ताक दिन हा 26 जानेवारी पासून मनवण्यात येतो असतो. ओके विद्यार्थी मित्रांनो, आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. अतिशय महत्त्वाचे प्रश्न आणि त्याच्यावरचं विश्लेषण आपण पाहिलेलं आहे पर्यायानुसार. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया आपण समोरच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.